नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर एक दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. घरातलं सगळं आवरलं आहे मस्तपैकी. आईंनी म्हणजे भुईमुग खूप दिवस झालं काढून झाला आहे, पण आईंनी शेंगा ठेवल्या होत्या थोड्याशा, म्हणजे भुईमुगाच्या आमच्यासाठी म्हणजे काढायच्या ठेवल्या होत्या. मग त्या छान अशा काढून आणल्या. मग त्या उकडून छान अशा आज म्हणजे ओल्या शेंगा असतात ना, तर उकडून खूप छान लागतात. मग त्या खाल्ल्या मस्त. सकाळी भेंडीची भाजी चपाती केली आहे. आता मी माझ्या फ्रेंडच्या घरी चालली आहे. चला मग आता जाऊयात आपण. थोडंसं घरातला आहे. कालच्या दिवशी जसं तुम्ही पाहिलं की पपई कापली होती, ती अर्धी राहिली आहे. आता अनुला ज्यूस करून देते. अनु आल्याच्या ज्यूस प्यायचं ना? प्यायचं ना? तुझा ड्रेस दाखव पूर्ण. मीशोवरून घेतला आहे, खूप सुंदर आहे, बघू शकतो. तर मी तुम्हाला होम टूर देणार आहे. मागच्या वेळेस माझ्या फ्रेंडच्या घरी गेले होते मी, तर मला खूप जास्त रिक्वेस्ट होत्या की ताई होम टूर कर ना, खूप छान घर आहे, फर्निचर एकदम केलं आहे. म्हणजे एक दोनच कमेंट होत्या. तर म्हणलं चला आता होम टूर करूया. आणि तुम्हाला होम टूरचे ब्लॉग पाहायला आवडतात खूप जास्त, मला माहिती आहे. त्यामुळे चला म्हणलं आज येणार मैत्रिणीच्या घरचं होम टूर करूया. खूप सुंदर घर आहे त्यांचं. तुमची शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेलच की कसं घर आहे काय. तर इथे मी आवरत होते, कारण म्हणलं की पहिल्यांदा आवरूया आपण. मी ॲक्च्युली बॅग खूप मोठी आणली आहे. माझे कपडे पण भरपूर आहेत, पण ती मम्मीकडे मी दिली आहे. भैया, जसं की तुम्हाला माहिती आहे की भैया पहिल्यांदा पुढे आला, मग त्याच्याकडे एक बॅग दिली आहे. माझ्याकडे इकडे दोनच ड्रेस आहेत आणि एक नाईटी आहे. मग ती मी इथे घालते. मग त्यावर काय व्लॉग शूट करू शकत नाही, त्यामुळे मी एक दिसाड असा व्लॉग शूट करते. ज्या दिवशी ड्रेस घालेन त्या दिवशी व्लॉग शूट करत आहे. हा एक ड्रेस आणला आहे आणि अजून एक दुसरा, म्हणजे तसे दोनच फक्त ड्रेस आणले आहेत. तर मग चला आता जाऊयात. मी ना स्किन केअरमध्ये मी फक्त ॲलोवेरा जेल लावते. तुम्हाला मी आधी पण सांगितलं आहे आणि परत पण सांगते. आणि फेस वॉश मी हिमालयाचं नीम फेस वॉश असते ना, तर ते यूज करते. खूप छान आहे ते. अनुचा हा ड्रेस आहे ना, मी शोरूम घेतला आहे. क्वालिटी एक नंबर आहे. माझ्या फ्रेंडला तर खूप आवडला हा. खूप सुंदर असा जम्पसूट वाटतो, किंवा मग तुम्ही याला कोऑर्ड सेट पण म्हणू शकतात. एकदम सुंदर आहे. फक्त पॅन्ट थोडीशी अनुला रुतते, कारण पोटामध्ये मला ना अजिबातच तिचं माप कळत नाही. लहान मुलांचे कपड्यांचं मापच खरंच कळत नाही, कारण हिला एक साईज एक्स्ट्रा घ्यावी लागते. पण पोटाच्या बाबतीत आहे ना, एक साईज मला वाटते कमी घ्यावी लागते असं वाटते मला. आणि हे आमचं घर आहे, माझं सासरचं घर. थोडं तुम्हाला दिसत असेल ना, हे किचन आहे. तर येणं शेंगा वगैरे मी मागाशी खाल्ल्या होत्या, मग त्याची टरफले वगैरे सगळं तसंच होतं. चला म्हणलं आता ते नीट मी माझ्या फ्रेंडच्या घरी गेली की मला संध्याकाळ म्हणजे होणारच. मला वाटते 3 वाजेपर्यंत मी येईल. आता वाजले आहेत 11. मग एकदा घरचं नीटकट केलं ना की मग तिथे किती पण वेळ वाजू द्या. तर इथे ना दूध वगैरे होतं शिगडीवर. तुम्ही शिगडी पाहिली किती शिगडी आहे. म्हणजे गावाकडे कसं आता गॅसची वगैरे बचत भरपूर चालली आहे, कारण गॅस भेटणं खूप मुश्किल झालं आहे. मग आम्ही शेगडी यूज करतो. ही खूप आधीपासून आम्ही यूज करतो. तसं काय आम्हाला गावाकडे कसं चुलीवर चूल जरी पेटवली, चुलीवर जरी स्वयंपाक केला तरी पण चालतंय. तर मग ती दूध वगैरे फ्रीजमध्ये ठेवलं. आणि हे माझं सासरचं घर आहे, हा आमचा बंगला आहे. याचं पण होम टूर दिलेला आहे मला वाटतं खूप आधी, म्हणजे 1 वर्ष आधी दिला आहे. नक्की देईल, मे मध्ये देईल याचं होम टूर. नंतर मग तिथं आले, मग माझं यूट्यूबचं आता पहिलं पेमेंट येईल, त्यामुळे मग त्यांच्यासाठी छान अशी आईस्क्रीम घेतली सगळ्यांसाठी. तर अशी डब्बीमधली आईस्क्रीम घ्यायची होती, पण अशी नव्हती, त्यामुळे मग सगळ्यांसाठी असे कोणच आणले. अनुला तर खूपच जास्त आवडली, तिने 2 खाल्ले. चला आता दाखवते. हे गेट आहे. गेटच्या पुढे इथे झाडं लावली आहेत. म्हणजे झाडं प्रेमी गावाकडे कोण नाही असं नसतं. सगळ्यांच्या घरासमोर झाडे असतात, म्हणजे असतातच. गावाकडे कसं जागा भरपूर असते ना, त्यामुळे जसं की तुम्हाला माहिती पण खूप प्लांट लवर आहेत. माझ्या पण बाल्कनीमध्ये खूप सारे प्लांट आहेत. तर ही माझी फ्रेंड आहे, तिला म्हणत होते की तू सांग की कोणती झाडे कशाची. तर गवती चहा आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती, म्हणजे जशी की मी पाहिली पण नव्हती. ही तुळस आहे ना, विक्स तुळस होती. म्हणजे विक्स जसं खाल्ल्याच्यानंतर आपल्याला होतं ना, की तशी तुळस आहे. तुम्ही पाहिली की नाही याआधी नक्की सांगा मला कमेंट. फुलांची झाडं भरपूर आहेत. पानाचं जे झाड आहे ना, ते तर भरपूर ग्रो झालं आहे. माझ्यापेक्षा दुप्पट तिप्पट जास्त ग्रो झाला आहे. माझं तर खूप छोटं आहे अजून. मनी प्लांट यांच्याकडे खूप जास्त ग्रो होता. तर इथे पण पानाची झाडं वगैरे आहेत. आंब्याचं झाड आहे, पेरूचं, लिंबाचं झाड आहे. इतक्या छोट्याशा बाल्कनीमध्ये एवढं सगळं त्यांनी केलं आहे. बाल्कनी याला गार्डन म्हणू शकतात. तिकडे त्यांची 4 व्हीलर लावली आहे. मुलींच्या सायकल्स वगैरे आहेत. त्यांची एक स्कूटी आहे तिथेच लावलेली. बाहेरच्या साईडला असा काहीसा व्ह्यू आहे. असं काहीसा त्यांचा बंगला आहे. बंगला म्हणू शकतात किंवा घर म्हणू शकतात, रॉ हाऊस. बाहेर असं नळ वगैरे काढला आहे भांडे कपडे वगैरे धुण्यासाठी. म्हणजे कपडे तर नाही धुत, वॉशिंग मशीन आहे. असा काहीसा बाहेरून व्ह्यू आहे. चला आता आतमध्ये एंटर करूया आपण.
मेन एंटरला असं गेट लावलं आहे यांनी, म्हणजे समोर पण गेट लावलं आहे आणि इथं पण सेफ्टीसाठी गेट लावलं आहे. चला आता मी दाखवते तुम्हाला. इकडच्या भिंतीवर राधाकृष्णाचा फोटो लावला आहे, खूप सुंदर आहे तो, एकदम क्वालिटी भारी आहे. इकड साईडला टीव्ही युनिट आहे, यावर छान असे फुलांनी टीव्ही युनिट सजवलं आहे. भारी वाटतं, हे छोटे छोटे फ्लावर आहे ना, खूप सुंदर वाटतं. आणि मोठा असा टीव्ही आहे, आता किती बाय कितीचा आहे काय माहित नाही. खालच्या साईडला छान असे ड्रावर केले आहेत, म्हणजे छोटं मोठं साहित्य नाही इथालच्या इथं बसून जातं. हा टेबल फॅन आहे, वरचा फॅन नाही आहे त्यामुळे टेबल फॅन यूज करतात हे लोक. आणि बेडरूम मध्ये काही इतर एसीच आहे. मुलींचे जे सर्टिफिकेट वगैरे आहे, ट्रॉफीज वगैरे ते सगळे ती पलीकड साईडला ठेवलं आहे. टेबल फॅन आणि मुलींचं एक टेबल आहे, तिथे सगळे वह्या पुस्तकं वगैरे असतात. आणि हा एल साईजचा सोफा आहे की जो की मला खूप आवडतो. आणि मागच्या साईडला वॉल जी डेकोरेट केली आहे ना, ती मला खूप आवडते. हे कर्टन एकदम मॅच होतात, म्हणजे मिसमॅच होतात, भारी वाटतात असे कर्टन. खिडकीचे कर्टन आणि दरवाजेचे कर्टन एकदम मॅच आहेत ना, त्यामुळे भारी वाटतं. आणि गावाकडे मच्छर भरपूर असतात ना, त्यामुळे मग दरवाजाला यांनी ना हे असं नेट बसून घेतलं आहे, जे की ऑनलाईनच घेतलं आहे. याची लिंक पाहिजे असेल नक्की सांगा, मी ह्याची लिंक पण देईन. म्हणजे एकदम चिकटतं, असं सिलिकॉनचं जसं चिकटतं ना तसं एकदम चिकटतं. म्हणजे बाहेर जाताना आतमध्ये येताना काही अजिबात दरवाजे उघडायची का कशाची गरज नाहीये. हे ओपन ठेवलं की काही आपण दरवाजे ओपन ठेवू शकतो. बघू शकता असा 3D मधून ह्यांचा हॉल दिसतो. वरच्या साईडला एकदम आभाळासारखं केलं आहे, पक्षी वगैरे उडताना, म्हणजे वरच्या POP वगैरे खूप सुंदर वाटतं. हे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये, यांचा हॉल कसा आहे. चला आता आपण पुढे एंटर करूया. हॉलमधून डिरेक्ट इकडच्या साईडला आपण किचनच्या साईडला जातो. पडदा लावला आहे, तर किचन साईडला देवघर पण किचनमध्येच आहे. किचनमध्ये तुम्हाला पहिल्यांदा ट्रॉलीज वगैरे दिसतील. पहिल्यांदा फ्रीज आहे, हा डबल डोअरचा फ्रीज आहे यांचा. आणि ट्रॉली वगैरे सगळे म्हणजे फर्निचर एकदम भारी केलं आहे, त्यामुळे सगळंच किचन किंवा सगळेच रूम छान दिसतात. फ्रीजमध्ये मगाशी आईस्क्रीम ठेवली होती, आता काही नाही. खालच्या साईडला सगळं पूर्ण भरलं आहे फ्रीज, छान असा ऑर्गनाइज केला आहे माझ्या फ्रेंडने. आणि सगळ्या महिलांचा आवडता भाग म्हणजे किचन. किचन हे कोणाला नाही आवडत. प्रत्येक जण आपलं आपलं किचन हे छान छान डेकोरेट करायचा प्रयत्न करते. आणि तर छान असं फर्निचर केलं आहे. वरती 3 कप्पे आहेत, तर ते पण फुल भरलेले आहेत. खाली ट्रॉलीज केले आहेत. छान फर्निचर केलं तर किचन एकदम, किचनचा लुकच चेंज होऊन जातं. खरं आहे की नाही. फर्निचर नसल्याच्यानंतर एकदम ओपन ते चांगलं नाही वाटत, पण जे ओपन असते ना तेच खरं तर आजकाल भारी, कारण सगळे भांडे आपण जर लपवून ठेवलं तर किचन वाटतच नाही. बघू शकता इकडे कपाट केलं आहे, आणि त्या कपाटात पूर्ण असे डब्बे वगैरे, म्हणजे ती पण एक मोठी प्रकारची ट्रॉलीज आहे. खाली इकड साईडला एक माठ ठेवण्यासाठी आहे, आणि त्याच्या खाली पण त्यांनी वेस्ट नाही जाऊ दिलं, तिथे पण कप्पे केले आहे. त्यामुळे एक्स्ट्राचे पिठाचे वगैरे डबे तिथे छान असे बसतात. हा माठ पण खूप चांगला आहे, त्यामध्ये छान असं पाणी गार होतं. आणि भांडे वगैरे घासल्याच्यानंतर तिकडे किचन वाट्या अजिबात खूप पसारा नाही, इकडे सगळं ठेवतात त्या. इकडे कांदा बटाट्याची ट्रॉली आहे, आणि एक टीप भरून ठेवली आहे पाण्याचे, कारण एक्स्ट्राचं पाणी लागतंच. आणि देवघर पण त्यांचं किचनमध्येच आहे. आणि देवघर छान असं बघा किती सुंदर, म्हणजे एकदम पॉझिटिव्ह वाटतं इथं आल्याच्या नंतर. आणि ही जी मूर्ती आहे ना ती चांदीची आहे, मला वाटतं 30,000ची का काहीतरी आहे. खूप सुंदर आहे. आता तर ह्याची प्राइस एकदम दुप्पट झाली आहे, कारण आता तुम्हाला माहितीच आहे की सोनं चांदी किती महाग झालं आहे. एकदम छान असं त्यांनी ना फरशीचं बनवून घेतलं आहे देवघर. देवघराच्या बरोबर समोर इथं गिरण आहे. म्हणजे गावाकडे कसं आहे ना, प्रत्येकाच्या घरी गिरण असते. आमच्या घरी पण आहे गिरण. तर इथं पडदा आहे, आणि मग समोर आता हॉल जर तुम्ही पाहिलाच. आता आपण जाऊया बेडरूममध्ये. बेडरूममध्ये जायच्या आधी इथे पोर्च आहे, इथे एक पडदा लावला आहे. पोर्च म्हणजे थोडंसं जागा आहे, वरती आपण जाऊ शकतो टेरेसवर. आता टेरेसवर जाऊन नाही दाखवत तुम्हाला, पण छान वरती असं नाही का, जसं TV मध्ये जसं आपण पाहतो आतमधून जिना वगैरे, तसं टेरेसवर जायच्यासाठी जिना आहे. पलीकडे साईडला टेरेसच्या खाली थोडीशी जागा आहे, मग तिथं मशीन वगैरे ठेवली आहे. आणि हे पापड वगैरे आता तुम्हाला तर माहिती आहे, उन्हाळी वाळवण सगळ्यांच्याच घरी सुरू आहे, मग त्यांचं पण चालू आहे उन्हाळी वाळवण. थोडंफार झालं आहे. इकडच्या साईडला एक कॉमन वॉशरूम आणि टॉयलेट आहे, आणि इकडे बेसिंग आहे छोटंसं, म्हणजे कॉमन आहे हे. आणि पलीकडच्या साईडला म्हणजे एका रूममध्ये जी मास्टर बेडरूम असते ना, त्यामध्ये एक सेपरेट आहे. तर इकडच्या साईडला मुलींची रूम आहे, म्हणजे त्यांच्या 2 मुली आहेत त्यांची आणि सासू सासऱ्यांची. आणि पलीकडच्या साईडला मास्टर बेडरूम आहे. तर चला आता ह्या रूममध्ये जाऊयात पहिल्यांदा आपण. इथे 2 बेड आहेत, कारण जसं तुम्हाला सांगितलं सासू सासरे पण माझ्या फ्रेंडच्या इथेच राहतात, आणि 2 मुली पण इथे, त्यामुळे त्या दोघींसाठी पण बेडरूम आहे. पलीकडे 2 कपाट आहेत, आणि ही सुंदर अशी वॉल अशी ना बटरफ्लायने डेकोरेट केली आहे, त्यामुळे खूप सुंदर वाटते. इकडे कूलर पण आहे, कारण वरचं फॅन इथे नाही लावलेले, कूलर आहे. आणि समोर असं कपाट आहे, आता जुनं कपाट आहे. पलीकडच्या रूममध्ये नवं फर्निचर केलं आहे, आणि यावर दोन्ही मुलींचे छान असे आर्ट आहेत. पलीकडे कपडे वगैरे अडकवलेले आहेत, आणि पलीकडचं कपाट पण भारी आहे. आणि हे बेड बनवून घेतलं आहे, समोरचं जे दिसतंय आहे ना ते बेड बनवून घेतलं. चला आता एकदम 3D मधून मी तुम्हाला ही रूम दाखवते. 3D मधून कसं कळतं, एकदम छान आहे. वरच्या साईडला आहे ना पूर्ण असं त्यांनी म्हणजे POP
करायच्या ऐवजी ना हा कलर दिला ना तो भारी वाटतो. मला तर पर्सनली हा खरंच खूप जास्त आवडला. आणि इकडे साईडला बटरफ्लायची म्हणजे एकदम युनिक अशी डिझाईन आहे. चला आता आपण मास्टर बेडरूम मध्ये जाऊया. मास्टर बेडरूम मध्ये असा काहीसा दरवाजा आहे. पहिल्यांदा इकडे खालचाच फॅन आहे, कारण इथे AC आहे त्यामुळे वरचे फॅन काही लावलेच नाहीत. तर माझ्या फ्रेंडचे वडील आहेत हे, जे काय आताच एक्सपायर झाले आहेत. आणि इकडे साईडला पूर्ण त्यांनी बटरफ्लायचं असं पोटमाळाच्या खाली केलं आहे, त्यामुळे सुंदर वाटते, म्हणजे एकदम भारी युनिक डिझाईन वाटते. आणि हा मोठा क्वीन का किंग बेड आहे, आता मला माहित नाहीये. आणि इकडं कपाट हे फर्निचर करून घेतलं आहे, म्हणजे फर्निचरमध्ये करून घेतलं आहे. मेकअपचा आरसा पण शेजारीच आहे. म्हणजे हे दोन्ही पण आहे ना भारी वाटतं. पण काही पण म्हणा, फर्निचर केल्याच्यानंतर घर भारीच वाटतं. तर तिकडे ना प्रेमानंदजी महाराजांचा छोटासा फोटो आहे, मोरपीस वगैरे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी खूप छान डेकोरेट केलं आहे घर. आणि छोट्या छोट्या गोष्टींनी जर डेकोरेट केलं तरच ते घर वाटतं. त्याच्यानंतर इथे एक डॉल आहे. आता मी तुम्हाला 3D मधून दाखवते घर पूर्ण, म्हणजे 3D मधून एकदम लुक कळतो. इकडे साईडला असं काहीच थोडंफार डेकोरेट केलं आहे. समोर फर्निचर आणि इथे अनु, आणि वरती जो दिसतंय ना तिथे AC आहे. आणि वरचं लुक एकदम नाही का, जसं आपण आभाळ पाहतो ना तसं एकदम भारी लुक आहे. आणि पलीकडे साईडला थोडीशी जागा होती, मग त्यांनी ही असं करून घेतलं आहे. इकडे एक छोटंसं कपाट केलं आहे. हे वॉशरूमच आहे आणि टॉयलेट पण आहे, किंवा मग त्यांनी वॉशिंग मशीन पण इथंच ठेवली आहे. त्यामुळं भारी वाटतं, म्हणजे छोट्या जागेचा खूप छान पुरेपूर वापर त्यांनी केला आहे. असं शहरामध्ये छोट्या छोट्या जागाचा वापर जसं करतात ना तसं हे केलं आहे. इकडे कपडे वगैरे पण सुकाय टाकू शकतो, कारण वॉशिंग मशीनमध्ये धुतलेली कपडे जास्त काही त्याला सुकवावं लागत नाही. तर इथे अनुनी बाहेर आल्याच्यानंतर पाहते तर काही तिने हाताने मेहंदी काढली होती, ड्रेसला पण लावली होती. तिला इतकी मेहंदी काढायला आवडती की सांगायचंच बात नाही, खूप आवडते. नंतर तिचं चाललं होतं की मेहंदी वगैरे काढण्याचं लागलं. मग आता आम्हाला जायचं होतं घरी, माझ्या फ्रेंडला अलविदा केलं आणि चाललं आता आमच्या घरी. आता मला व्हॉइस ओव्हर करायचं नव्हतं, पण तिथे ना शेजारीच लग्न होतं, मग त्याचा सगळा आवाज गाण्यांचा वगैरे येत होता, कॉपीराईट येईन, त्यामुळे मी इथं व्हॉइस ओव्हर करत आहे. चला मग मी सांगत आहे की आता भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता मला थोडीफार सवय झाली आहे, पण नवीन माणसाला कसं सवय नसते, त्यामुळे त्यांना थोडीशी लाज वाटत होती. चला मग माझे मिस्टर घ्यायला आले, जाते मी आता घरी. भेटू मग उद्याच्या छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, भेटू उद्या, बाय.